म्हणता कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या कोकणातल्या ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज सकाळीच आमची दीदी मुंबईहून आली. ती पण पहिल्यांदाच लग्नानंतर गावाला आलेली आहे आणि आत्या आणि मी तिला सकाळी घ्यायला गेलो होतो, कारण की खूप सकाळीच आली होती, 6:30 पावणे 7 वाजता. त्यामुळे आम्ही तिला थोडं गावाच्या बाहेर घ्यायला गेलो होतो. आणि आम्ही आता चाललेलो आहोत पांतूनवर. ताईने घरी आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झाली, त्यानंतर थोडीशी झोप घेतली आणि मग आम्ही गाव फिरायला निघालो होतो. आत्या, मी, ताई आणि सगळी बच्चा कंपनी. आणि ताईला करवंद हवी होती, तर जी आम्ही आधी करवंद घेतली होती ती करवंद आम्ही सुकवत ठेवलेली होती. तर झाडाला अजून कुठे लागली आहेत की नाही ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा निघालो होतो. आणि जवळच खाडी आहे 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर. तर ताई बोलली आज खाडीवर पण जाऊया, जरा बघूया कसं म्हणजे तिकडचं वातावरण आहे, पाणी आहे की नाही वगैरे. तर आम्ही सगळे फर्स्ट टाईम पांतूनला चाललेलो आहोत. जो तो एरिया आहे खाडीचा त्याला पांतून असं म्हणतात. मुलांची मस्त मस्ती चालू होती, कारण की त्यांना दुकानात जायचं होतं आणि गावाच्या बाहेर एक छोटंसं दुकान आहे जिथे हे पांतून आहे, त्याच्या जवळच आहे ते दुकान. त्यामुळे मुलं पण खूप खुश होती की फायनली खूप दिवसांनी आम्हाला दुकानात काहीतरी आमच्या मनासारखं खायला मिळणार म्हणून. आणि हा आहे समुद्र आणि इथे मासे साफ करतात. कुठे आले आम्हाला काय माहिती म्हणतात. आणि दुसरी कसली मच्छी आहे काय? अरे आता खेकडे बस एक नंबर. ओ दाखवा कसे आहेत. ओ कुठून आणलं तुम्ही? सांगा ना जरा. दादा दाखवा हातातला खेकडा. अरे सरनेम आहे ताई त्यांचं. अरे हा पहिला घर आहे ना मोठा, घर आहे बघा, त्या घरात आहे. आली ना त्या शेवटला घर होता ना, त्या घराच्या बाजूला घर आहे लहान. कसे डझन दिले? डझन होती नाही, किलो होते. किती किलो? 20 रुपये किलो. काय बघताय का ना? नाही तर ते कोण येताय का तुम्ही? दिला नाही. हो घेतोय. पण महाकाल ना तो आम्हाला हवे असतील तर तुम्हाला आवडतं मग 350. का हो असं? मग बरोबर आहे, मुंबईकडनं 350. किती येतील किलोला? सांगा काय ना. भरती त्या हा मी मग सांगू शकत नाही. आम्हाला हवे 5-6 पण तो 5-6 बसणार. हे बघ इकडे ये. आणि आम्ही आलेलो आहोत इथे आमच्या खाडीच्या इथे. आहेत तिकडे अर्धे लोक मस्ती करतायत पाण्यामध्ये. आम्ही मुलांना घेऊन आलो आणि थोडंसं असं बोलतात की थोडी डेंजर आहे वगैरे, सावधानी नाही जर बाळगली तर मग म्हणून थोडं मुलांना मागेच ठेवलं आणि लांबूनच दाखवतोय. आहे इथून जायला. पैसे देऊन आलोय. खेकडे घेतले आम्ही आता 1 किलो. 300 रुपयांनी 1 किलो खेकडे दिले समुद्राचे. ह्याच समुद्राचे खेकडे दिले आम्हाला. तर आता आपण चला जाऊया. पांथून याला म्हणतात आणि किती छान आहे बघा, एकदम घराच्या बाजूला 5 ते 10 मिनिटावर. एकदम बीचवाली फिलिंग येते. त्या दिवशी तर बोलत होता केवढंसं छोटस आहे, नदी आहे, आणि आता पहा काय बोलतोय. एकदम भारीवालं मस्तवालं वाटतंय. कोण कुठला मोठी
हळूहळू स्लोली चाला. इथे ही खाडी आहे प्रॉपर. आता इथे भरती आहे म्हणून पाणी आहे. जर भरती नसेल तर इथे शिवल्या आणि खेकडे पकडायला लोक एकदम, आणि सीझन आहे हा, यामध्ये ह्या वेळेला खूप जास्त प्रमाणात खेकडे आणि सगळं हे करतात. पण इथे 2-4 जण वाडीतले दगावले आहेत, त्यामुळे मग थोडा आता गावातल्या माणसांनी कमी केलंय जाणं आहे ना. आणि ते लोक सगळे प्रिकॉशन्स, जे इकडचे भोई लोक आहेत, इथे राहतात जे भोई लोक, भोई मीन्स मासे पकडणारी जी, ते लोक इकडे हमखासपणे, पण आपण जर नवखे असू तर हे खूप जास्त रिस्की आहे. आणि ही खाडी आहे. मगाशी मी शूटिंग केलेलं सगळं गेलं, पण इथे अशा प्रकारचे छोटे छोटे शिंपले आणि त्यानंतर कुठे गेलं, हा, असेवाली शिपल्या इथे मिळतात. आणि खेकडे पण खूप सारे आहेत इकडे, जे आता आपण घेतले आहेत तसेवाले खेकडे इथे खूप प्रमाणात आहेत. आणि जेव्हा पाणी नसतं तेव्हा मस्त छान असे ती शिपल्या मिळतात. मुलं मस्तपैकी पाण्यामध्ये खेळत आहेत आणि सनसेट होऊ लागलाय आता. आणि ही होडी आताच फिशिंग करून आलेली आहे. मुलं मस्त खेळतात, एन्जॉय करतात. आम्ही पण छान वातावरणाचा मजा घेतोय. ए मस्त होडी आहे रे तुझी, कोणी बनवली मग? हा, मग ते तू बनवलं की पप्पानी दिला करून? अच्छा, मग तू, अरे ते का त्याचे पप्पा सांगितलेलं थोडा वेळ काय ए चल चल. आणि पांतूनवरून रिटर्न येताना आम्ही थोडी करवंद काढली. आत्या मागे बघ. लावणीला नंतर येऊया. लावणी करायला, शेती करायला यायचं म्हणजे आधीच यायला पाहिजे. याच्या आधी आली असती तर झालं असतं, माहिती पडलं असतं कसं काय काय करतात ते. दाखवायला नको कोणी मला. काय करताय? हे काय करताय? शेतीचे ह्या भात करायचंय. काय? मग तेच ते, म्हणजे शेती केलेले तेच ना, म्हणजे रॅशनचे असे नाही ना, दुकानातले नाही ना ते. हा,
कोलम कोलम आहे. मग काय नाव? हा 3001. तिथे खेकडे पण आहेत ते बघा. कोण? ती दीदी आणि मी भाची. मग तुम्ही YouTube वर दिसाल ना. जव जव असतात ते, जव ते हे करून जात्यावर भरडून. आणि इथे चूल सारवण्यासाठी चिऱ्याची जी माती असते ती चाळून घेत आहेत आणि मग जी सॉफ्ट माती उरणार त्याच्याने चूल सारवणार. तर अशा प्रकारे आजचा आमचा हा दिवस होता. माझा हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये फॉलो करा.